माझ्या सर्व यूट्यूब मित्रांना नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॉमर्स फॅकल्टी FY BCom हा वर्ग, फायनान्शियल अकाउंटिंग हा विषय, चॅप्टर नंबर 4 अकाउंटिंग फॉर लीजेस. म्हणजेच या चॅप्टरचं पूर्वीचं नाव होतं रॉयल्टी आणि अकाउंटिंग फॉर लीज. या चॅप्टरमधील प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण बघतोय. सुरुवातीला प्रॉब्लेम मध्ये काय काय दिले ते बघू. त्यानंतर वर्किंग टेबल जो आहे सगळ्यात महत्त्वाचा तो वर्किंग टेबल नंतर आपण समजावून घेऊयात. आता लीज म्हणजे भाडे तत्वावरती घेणे. म्हणजे सपोज आपण कोळशाची खाण भाडे तत्वावरती विकत घेत असतो. आणखीन पेट्रोलच्या त्या ठिकाणी खाणी असतात, तिथनं त्या ठिकाणी ती प्रॉपर्टी लीजवरती भाडे तत्वावरती विकत घेतली जाते. त्याच प्रकारची हा एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम वाचतोय मी, प्रॉब्लेम समजावून सांगतोय, मग आपण उत्तराकडे जाऊयात. ए लिमिटेड टूक फ्रॉम बी लिमिटेड अ लीज ऑफ कोल फील्ड. ए लिमिटेडनी काय केले, बी लिमिटेडकडनं कोल फील्ड म्हणजे थोडक्यात कोळशाची खाण भाडे तत्वावरती घेतली. लीज म्हणजे भाडे तत्वावरती विकत घेणे. ए लिमिटेडने बी लिमिटेडकडून कोळशाची खाण भाडे तत्वावरती घेतली आहे फॉर अ पिरियड ऑफ 10 इयर फ्रॉम जानेवारी 1, 2015 ऑन द फॉलोविंग टर्म्स. 10 वर्षाच्या करारावरती 1 जानेवारी 2015 पासून ही कोळशाची खाण ए लिमिटेडने बी लिमिटेडकडून भाडे तत्वावरती विकत घेतलेली आहे. काही टर्म्स आहेत त्याच्यामध्ये. पहिली टर्म आहे टू पे अ मिनिमम रेंट ऑफ ₹12,000 पर ॲनम. काहीही झालं तरी ए लिमिटेडनी बी लिमिटेडला कमीत कमी पर मंथ ₹12,000 देणं आहे. पर ॲनम, पर ॲनम आहे, पर म्हणजे एका वर्षासाठी आहेत ₹12,000. पर ॲनम ₹12,000 देणं आहे. म्हणजे हे झालं तुमचं मिनिमम रेंट. मिनिमम रेंट आहे 12,000. each year's excess of minimum rent over the actual royalties can be covered during first 5 years of the lease only. आणि जर पहिल्या 5 वर्षामध्ये काही लॉस झालेला असेल तर तो लॉस तुम्ही पहिल्या 5 वर्षामध्ये रिकव्हर्ड करू शकता. तिसरी टर्म आहे रॉयल्टीज टू बी कॅल्क्युलेटेड ॲट 10% पर टन. रॉयल्टीची रक्कम दिलेली आहे 10 पर टन, म्हणजे एका टनासाठी ₹10 ए लिमिटेडनी बी लिमिटेडला द्यायचे. आणि शेवटची टर्म आहे द कोल रेज्ड इन दी फर्स्ट 5 इयर्स वेअर ॲज फॉलोज. आणि जो कोळसा आहे तो कसा पुढं वाढत गेला आहे त्याचे आउटपुट टर्न्स या ठिकाणी आपल्याला खाली दिलेत. 2015 साली आउटपुट टर्न्स आहेत बघा 500, 2016 साली 1000, 2017 साली 1500, 2018 साली 2000, 2019 साली 2500. शेवटी काय म्हटलंय बघा, पास नेसेसरी जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड अबाउट ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड लेझी ओनली. आणि जर्नल एंट्रीज पण या ठिकाणी करायचे सांगितलेले आहेत. मित्रांनो, आपण जर्नल एंट्रीज करणार नाही आहेत, पण हा जो वर्किंग टेबल आहे सगळ्यात महत्त्वाचा तो वर्किंग टेबल मी तुम्हाला समजावून सांगतोय. वर्किंग टेबल तयार करताना वरती नाव टाका इन दी बुक्स ऑफ ए लिमिटेड. ए लिमिटेड हा लेझी झाला, म्हणजे ए लिमिटेडने ती प्रॉपर्टी बी लिमिटेडकडनं लीजवरती घेतलेली आहे. खाली नाव द्या वर्किंग टेबल. आता यातले जे कॉलम्स आहेत ते कॉलम्स आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. पहिला कॉलम आहे इयर. इयर म्हणजे 2015, 16, 17, 18 आणि 19 ज्या 5 वर्षाचे आपल्याला आउटपुट टर्न्स दिलेले आहेत ते वर्ष टाकले. पुढचा कॉलम तयार करायचा आहे आउटपुट टर्न्स. ते पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत 500, 1000, 1500, 2000 आणि 2500. आता रॉयल्टीची रक्कम आपल्याला दिलेली आहे कॅल्क्युलेटेड ॲट 10 पर टन. एका टनासाठी ₹10 रॉयल्टीचे आहेत. मग काय करायचं, आउटपुट टर्न्स गुणिले ₹10 जर केलं तर तुम्हाला रॉयल्टीज ॲट 10 पर टन्स हा कॉलम मिळेल. म्हणजे 10 गुणिले 500 5000, 10 गुणिले 1000 10000, 10 गुणिले 1500 15000, 10 गुणिले 2 2000 20000, 10 गुणिले 2500 25000. ही मिळाली तुम्हाला रॉयल्टीची रक्कम. त्यानंतर मिनिमम रेंट बघा दिलेलं आहे ₹12,000.
म्हणजे ए लिमिटेडला प्रॉफिट होऊ लॉस होऊ पण 12,000 रुपये पर ॲनम देणं आहे. लॉस झाला तरी पण आणि प्रॉफिट झाला तरी पण कमीत कमी 12,000 द्यायचे. म्हणजे लॉस झाला तर कमीत कमी 12 द्यायचेच आणि प्रॉफिट झाला तर मग जास्त द्यावे लागतील. त्यानंतर बघा रॉयल्टीच्या मिनिमम रेंटमध्ये 12,000 रुपये प्रत्येक कॉलममध्ये आपण घेतलेत. पुढचा जो कॉलम आहे त्यामध्ये शॉर्ट वर्किंग. आता शॉर्ट वर्किंगमध्ये सफर्ड, रिकवर आणि रिटर्न ऑफ असे 3 कॉलम तयार करावे लागतात. वर्किंग टेबल करताना हेच कॉलम तयार करावे लागतात, त्याच्यापेक्षा कुठलाही वेगळा कॉलम घ्यावा लागत नाही. सफर्ड, रिकवर आणि रिटर्न ऑफ. आता सफर्ड म्हणजे हा लॉस आहे. जर एखाद्या वर्षी जर लॉस झाला तर तो आपल्याला सफर्ड कॉलममध्ये घ्यावा लागतो. रिकवर्ड म्हणजे झालेला लॉस भरून काढणे. जेवढा लॉस होईल तेवढा भरून काढल्यानंतर तो रिकवर्ड कॉलमला घ्यायचा. रिटर्न ऑफ म्हणजे वाया जाणे. म्हणजे आपल्याला लॉस रिकवर्ड करायला जो वेळ दिलाय तो 5 वर्षाचा आहे. जर तुम्हाला लॉस झालेला असेल तर तो सुरुवातीच्या 5 वर्षामध्ये तुम्ही तो भरून काढायचा आहे. नंतर तुम्हाला लॉस भरून काढता येणार नाही. मग त्या ठिकाणी कधी कधी असं होऊ शकतं की लॉस झालाय तो भरून नाही काढता आला तर तो वाया पण जाऊ शकतो. तो रिटर्न ऑफ कॉलममध्ये घ्यायचा आहे. आणि सर्वात शेवटी आहे अमाऊंट पेबल. रॉयल्टीची किती रक्कम आपल्याला ए लिमिटेडला पेड करायची आहे तो अमाऊंट पेबल कॉलम. मित्रांनो बघा आपण एक वर्ष घेऊया. 2015 आउटपुट टर्न्स आहेत 500. रॉयल्टीची रक्कम 5,000 आली आहे. मिनिमम रेंट 12,000. आता रॉयल्टी 5,000 आली. 5,000 रॉयल्टीचे बी लिमिटेडला द्यायचे. पण आता कमीत कमी किती देणं आहे 12,000 रुपये. मग आता बी लिमिटेडला जर 12,000 रुपये मिनिमम रेंट दिलं तर 7,000 रुपये एवढा काय होतोय ए लिमिटेडचा लॉस होतोय. सफर्ड कॉलममध्ये आपण 7,000 लिहिले कारण की रॉयल्टीचे 5,000 होतात पण मिनिमम रेंट 12,000 असल्यामुळं 12,000 जर म्हटलं तर त्या ठिकाणी 7,000 रुपये लॉस झालाय. मिनिमम रेंट 12,000 दिलंय आणि रॉयल्टीचे पैसे किती झालेत फक्त 5,000 झालेत म्हणजे 7,000 रुपये लॉस झालाय. रिकवर्ड कॉलममध्ये काही नाही, रिटर्न ऑफ कॉलममध्ये काही नाही आणि अमाऊंट पेबल आहे 12,000 रुपये कारण की ए लिमिटेडनी बी लिमिटेडला 12,000 रुपये दिले. चला पुढच्या वर्षामध्ये 2016ला काय झालंय. आउटपुट टर्न्स आहेत 1,000. रॉयल्टीची रक्कम झाली 10,000. मिनिमम रेंट आहे 12,000. आता रॉयल्टीची रक्कम 10,000 झाली. जरी रॉयल्टीचे 10,000 झालेले असले तरी सुद्धा कमीत कमी किती देणं आहे 12,000 रुपये द्यायचे. मग जर 12,000 रुपये बी लिमिटेडला दिले तर ए लिमिटेडला इथं पण 2,000 रुपये लॉस होतोय. मग 2,000 रुपये सफर्ड कॉलममध्ये घेतले आपण आणि अमाऊंट पेबल आपण बी लिमिटेडला 12,000 रुपये दिलेले आहे. पुढच्या वर्षी चला 2017ला काय झालंय. 1,500 आउटपुट टर्न्स आहेत. रॉयल्टीची रक्कम आहे 15,000 रुपये. आता थोडक्यात ए लिमिटेडला किती पैसे मिळत आहेत 15,000 मिळत आहेत बरोबर. मग आणि मिनिमम 12,000 देणं आहे पण या ठिकाणी मिनिमम जे आहेत ते पैसे नाही द्यावे लागणार. जेवढे रॉयल्टीची रक्कम आहे तेवढी रॉयल्टीची रक्कम ए लिमिटेड बी लिमिटेडला देणार आहे 15,000 रुपये. पण आता आपल्याला काय करायचं आहे अगोदरच्या वर्षी झालेला जो लॉस आहे तो आपण रिकवर्ड करू शकतो. आता मिनिमम रेंट 12,000 आहे, रॉयल्टीची रक्कम 15,000 आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जो 3,000 रुपये आहे म्हणजे आपला लॉस किती झालाय पहिल्या 2 वर्षामध्ये 7 आणि 9,000 रुपये लॉस झालाय. आपल्याला 9,000 रुपये लॉस रिकवर्ड करायचा आहे. इथं आपण 3,000 रुपये लॉस रिकवर्ड करू शकतो. मग काय करायचंय 12, 13, 14 आणि 15 मग हे वरचे 3,000 रुपये रिकवर्ड करून घ्या. म्हणजे हे कुठले रिकवर्ड झाले 2015 सालचे आपण 3,000 रुपये रिकवर्ड केले आणि आपण अमाऊंट पेबल किती आहे 12,000च येणार. आपल्याला 12,000 रुपयेच द्यायचे बी लिमिटेडला. आता 9,000 लॉस झालता त्यातले 3,000 आपण रिकवर्ड केलेत. पुढच्या वर्षी जाऊयात 2018ला काय होतंय. आउटपुट टर्न्स आहे 2,000. रॉयल्टीची रक्कम झाली 20,000 आणि मिनिमम रेंट आहे 12,000. मग आता इथं पण आपल्याला किती प्रॉफिट झाला आहे म्हणजे 12च्या वर जर बघितलं तर 8,000 रुपये आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. पण आपले आणखीन 6,000 रुपये काय आहेत रिकवर्ड करायचे बाकी आहेत. म्हणजे 9 मधले 3 रिकवर्ड केलेत. आता 6 रिकवर्ड करा म्हणजे 9 रिकवर्ड होतील. आपण 6,000 रिकवर्ड कॉलममध्ये लिहिलेत. आणि आता रॉयल्टीची किती रक्कम द्यायची तर 20 मधनं 6,000 वजा करा कारण की हे आपण रिकवर्ड केले. राहिलेली रॉयल्टीची रक्कम जी आहे ती बी लिमिटेडला द्यायची आहे. मग अमाऊंट पेबल कॉलममध्ये आले तर या ठिकाणी 14,000 रुपये.
आता सगळे पैसे रिकव्हर्ड करून झालेले आहे. चला पुढच्या वर्षामध्ये 2019ला आउटपुट टर्न्स आहेत 2500, रॉयल्टीची रक्कम 25,000 रुपये आहे, मिनिमम रेंट आहे 12,000 रुपये. मग या ठिकाणी आपण अमाऊंट पेबलमध्ये आपल्याला 25,000च येणार आहे, कारण की जेवढी रॉयल्टीची रक्कम आहे तेवढी रक्कम आपल्याला बी लिमिटेडला द्यायची आहे. मग रॉयल्टीची रक्कम जर कमी असेल तर आपण मिनिमम रेंट द्यायचं असतं, पण जेवढी रॉयल्टीची रक्कम असेल तेवढी रॉयल्टीची रक्कम आपल्याला बी लिमिटेडला द्यायची. म्हणून शेवटी अमाऊंट पेबल कॉलममध्ये 25,000 आले. इयर आउटपुट टर्न्स रॉयल्टी ॲट डॅश डॅश पर टर्न्स मिनिमम रेंट हे कॉलम विद्यार्थी मित्रांनो सेमच असतात. शॉर्ट वर्किंगमध्ये सफर्ड, रिकवर आणि रिटर्न ऑफ या कॉलममध्ये बदल होतो आणि अमाऊंट पेबल या कॉलममध्ये बदल होतो. पहिले सुरुवातीचे 4 कॉलम आहेत तसेच असतात. इयर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं, आउटपुट टर्न सुद्धा प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात, रॉयल्टी पर टर्न तुम्हाला दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. फक्त काय करायचं आहे, आउटपुट टर्न गुणिले रॉयल्टी पर टनाची जेवढी किंमत आहे त्याला गुणिले करायचे फक्त. त्यानंतर मिनिमम रेंट पण तुम्हाला दिलेलं असतं, ते आहे तसंच लिहून घ्यायचं असतं. फक्त बाकी बदल होतो सफर्ड, रिकवर आणि रिटर्न ऑफमध्ये. आणि जेवढी रक्कम आपल्याला त्या लीजचा जो कोणी मालक असेल त्याला द्यायची असते ती अमाऊंट पेबल कॉलममध्ये घ्यायची असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा प्रॉब्लेम होता. याच्यामध्ये खाली जर्नल एंट्रीज पण सांगितलेल्या आहेत, पण त्या मी जर्नल एंट्रीज या प्रॉब्लेममध्ये केलेल्या नाही आहेत. अशा प्रकारे आणखीनही अकाउंटिंग फॉर लीज म्हणजेच रॉयल्टी या चॅप्टरमधील बाकीचे पुढचे प्रॉब्लेमसुद्धा मी एक्सप्लेन करणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जर काही सजेशन्स असतील तर ते मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.